नमस्कार पब्लिक, कसे काय मस्त ना. मी एकदम मस्त. सो पहिली गोष्ट, भरपूर दिवस झालेत की व्लॉग्स आले नाही आहे. म्हणजे मी मुंबईला आल्यापासून व्लॉग आला नाही आहे. माझ्या मते 1 महिना झाला असेल. मग ते असं का झालं आहे, कशासाठी झालं आहे, हे तुम्हाला ना खूप हळूहळू कळेल. मागच्या काही व्लॉग्समध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मी आणि माझा नवरा आम्ही बऱ्याचशा प्रोजेक्ट्सवर काम करतो आहे आणि आमचे काही प्लॅनिंग्स आहे, फ्युचर प्लॅनिंग. तर कधी असं होतं की आपल्यासाठी काही गोष्टी इतकी महत्त्वाची असतात की एक गोष्ट पकडता दुसरी गोष्ट मात्र सुटली जाते. तर थोडंफार तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं आहे. हो, मी मान्य केलं होतं डिसेंबरच्या आसपास की जानेवारीपासून मला यूट्यूब हे खूप सिरियसली घ्यायचं आहे आणि मला त्याच्यात करिअर करायचं आहे. पण आता असं काहीतरी झालं आहे की यूट्यूबपेक्षा सुद्धा बाकीच्या काही जबाबदाऱ्या आणि काही गोष्टी माझ्यावरती आल्यात ज्या मला आधी मार्गी लावायच्या आहेत आणि मग नंतर त्या जोपर्यंत मार्गी लागत नाही तर इनडायरेक्टली यूट्यूबसाठी माझ्याकडे कंटेंट येणार नाही आहे आणि त्याच्यामुळेच माझ्याकडे कंटेंट येणार आहे. सो हे एक मेन कारण आहे. सो त्याच्यावरती मी आणि माझा नवरा काम करतो आहे. मी आता सध्या मुंबईत आहे. सो आज थोडा निवांत वेळ होता, थोडं माइंड फ्रेश होतं आणि त्याच्यामुळे डिसाईड केलं की आज आपण एक छोटासा व्लॉग करूया. सो आज व्लॉगमध्ये काय आहे, माझी आई अळूवड्या करते. मला पर्सनली अळूवड्या आवडतात पण मला करता अजिबात येत नाही. मी आजपर्यंत भरपूर सारे काय म्हणतात यूट्यूबवरती व्हिडिओज बघितले की अळूवड्या अशा करतात. मी सगळ्या प्रकारच्या अळूवड्या करून झाली आहे. आजपर्यंत माझ्या अळूवड्या कधीच चांगल्या झाल्या नाही आणि माझं प्रोनाऊन्सिएशनवर तुम्हाला हेही कळत असेल की मला ते बोलताही येत नाही. सो आज ती ते बनवते. सो म्हटलं आज मी तुम्हाला दाखवते की अळूवड्या माझी आई कशी बनवते. सो आज आपण ते बघणार आहोत आणि आता चला बघूया आईने काय काय तिथे आतनं तयारी केली आहे. मी हॉलमध्ये आहे, ते राया झोपला आहे, तुम्हाला मी दाखवते. चला. हो, इथे राया झोपला आहे आणि तुम्हाला हे जे काय दिसतंय ना घराची वाट लागलेली, ती सगळी माझ्या मुलामुळे. हे सगळं त्यांनी केलेलं आहे. तिकडचा सुद्धा पॅच त्यांनी अख्खा काढला आहे, इकडचा सुद्धा त्यांनी अख्खा पॅच काढला आहे. सो हे 2 महिन्याभरात माझ्या लेकांनी हे उद्योग केलेले आहेत. सो चला आता आपण डायरेक्ट किचनकडे वळू. आईने पानं धुवून घेतली आहेत आणि आता त्याच्यावरती आई लाटणं फिरवून घेते. हे असतात ना, हां, कारण जर आपण ते असं न करता फिरवले तर हां, तर ते मोडताना मोडू शकतं, म्हणजे ते फाटू शकतं. ते फाटू नये म्हणून आई अशी लाटणी फिरवून घेते. हे आईने एका बाउलमध्ये चिंच आणि गुळाचं पाणी तयार केलं आहे. ते कंपल्सरी आहे कारण गुळाने थोडा गोडवा येतो आणि चिंच ह्याच्यासाठी कारण ह्या पानांना थोडी खाज असते. काही लोकांना त्याचे रिॲक्शन्स आणि ॲलर्जी येऊ शकतात, म्हणून इथे आईने चिंच गुळाचं पाणी केलं आहे. तुम्हाला जर चिंच नसेल सूट, तुम्ही कोकम वापरू शकता किंवा लिंबूही वापरू शकता, पण चिंचेची जी चव येते ती कोकमापासनं आणि लिंबापासनं येत नाही. थोडा गूळ कमी पडला म्हणून आई अजून थोडा गूळ घेते आणि ह्याच्यात घालते. इथे आई गाळून घेते आहे, म्हणजे त्याचा काय चोथा बिया वगैरे काय चिंचेत असतात, गुळाची काही घाण असेल तर ते सगळं निघून जाईल. हे आईने आधी मिक्सरला लावलं आहे कारण आपल्याला अशी छान बारीक पेस्ट हवी आहे, एकदम बारीक. त्याच्यात कुठचेच लम्स किंवा तुकडे असं काही नको आहे. तर आईने हे सगळं करून घेतलं आहे. त्यात आईने मिरची पावडर घातली आहे. तुमच्याकडे जी कोणती आहे ती घालू शकता. त्यानंतर हा गोडा मसाला आहे जो आईने घरात केला आहे. तुमच्याकडे बाजारातला असेल तुम्ही तोही घालू शकता, नो प्रॉब्लेम. आणि हा आहे थोडा मालवणी मसाला जो म्हणजे माझ्या सासूबाईने केला आहे. हाही घरातला आहे, तुमच्याकडे बाहेरचा असेल तुम्ही घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ, तुम्हाला जितकं मीठ लागतं तेवढं मीठ तुम्ही ह्यात घाला आणि थोडी चिमूटभर हळद आणि हिंग अगदी थोडा घालायचं आहे वासासाठी.
आणि हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. लम्स राहता कामा नाहीत, कारण की मसाला टाकल्यावर असे हे लम्स राहू शकतात. त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात बेसन घालायचं आहे. म्हणजे ते एकदम पातळ होता कामा नये आणि एकदम जाड पण नाही व्हायला पाहिजे. त्या मेजरमेंटने घालायचं आहे. सो आईला त्याचा अंदाज आहे म्हणून आईने डायरेक्ट घातलं आहे. तुम्हाला जर अंदाजा नसेल तर थोडं थोडं करून घाला. खुसखुशीतपणा येण्यासाठी 1 चमचावर तांदळाचं पीठ आणि खुशखुशीतपणा म्हणजे थोडं क्रिस्पीनेस येण्यासाठी तांदूळाचं पीठ घालायचं आहे. ते सुद्धा तुम्ही आधी थोडं घाला आणि नंतर मग तुम्हाला लागेल तसं घाला. आईला माहिती आहे, एक्सपिरियन्स आहे, म्हणून तिने न मेजर करता घातलेलं आहे. अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. बेसन थोडं कमी वाटलं आईला, म्हणून आईने पुन्हा थोडं बेसन घातलं आहे. झालं की पूर्ण झालं की लावताना घालतो. थोडे तीळ घालायचे. तिळाने जेव्हा आपण वडी भाजतो तर त्याचा एक वेगळी चव येते, नटी टेस्ट येते, ती खूप छान लागते. सो हे असं आपलं मिश्रण तयार झालं आहे. आणि आता ते पानाला कसं लावायचं ते लावायची सुद्धा एक पद्धत आहे, ती तुम्हाला मी दाखवते. यात मोठं पान आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि त्यावरती हे असं बेसनाचं जे आपण मिश्रण बनवलं होतं ते लावून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यावर लागलं पाहिजे आणि असं तीळ सोडायचे. आता हे दुसरं पान उलटं ठेवायचं, म्हणजे अपोजिट पानं ठेवत जायची आहेत आणि आपल्याला त्याच्या प्रत्येक पानावरती हे मिश्रण लावत जायचं आहे. एक उभं एक आडवं, एक उभं एक आडवं, असं करत 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 आपल्याला ही जेवढी पानं आहेत ती एकामेकावर ठेवून त्यावर हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. सो आम्ही 6-6 पानांचं एक रोल असा क्रिएट करतो. लहान आहेत ना म्हणून, नाही तर 4 पानामध्ये सुद्धा होतात. मोठी असली तर 4 पानं खूप होतात. खूप लहान पानं आहेत ना. जर पानं लहान आहेत म्हणून एवढी पानं घ्यायला लागली आहेत. जर पानं मोठी असतील तर 1, 2 किंवा 3 पानात सुद्धा एक रोल तयार होतो. आता ह्याला फोल्ड करायची पण एक पद्धत आहे, ती तुम्ही आता बघा. ॲक्च्युली ना हे अळूवडी करायला एवढे पेशन्स लागतात. म्हणजे माझ्या मते अळूवडीच नाही, आपला प्रत्येक पदार्थ, स्पेशली महाराष्ट्रीयन पदार्थ करायला एवढे पेशन्स लागतात, एवढं शांत किंवा बोलतात ते एक मनाने त्या गोष्टी कराव्या लागतात, नाही तर बिघडू शकतात. सो त्याच्यामुळे माझ्या मते माझ्याकडनं ह्या गोष्टी बनत नसतील, कारण आपल्याला घाई असते पटापट पटापट करायची. पण तुम्ही बघा की याला रोल करायची पण किती वेगळी पद्धत आहे. आधी खालनं एक घडी मारली, मग वरनं एक मारली, नंतर बाजूने 2 घड्या मारल्या आणि आता हा मोठा रोल करते आहे. त्याला पण ते व्यवस्थित चिटकून राहण्यासाठी आई त्याला बेसनाची ती पेस्ट लावून घेते. सो असा हा आपला एक रोल तयार झालेला आहे. आता तो आई व्यवस्थित दोऱ्याने बांधून घेणार आहे. म्हणजे तशी त्याची गरज नाही आहे बांधायची, पण तुम्हाला असं वाटतं की तुमची वडी सुटू शकते तर इट्स बेटर की तुम्ही ती दोऱ्याने बांधून. आपला कॉटनचा साधा दोरा असतो ना, जो माझ्या मते प्रत्येक घरात असतोच,
त्या दोऱ्याने हे असं बांधून घ्यायचं आहे. इथे एक तयार झाला आहे. आता उरलेल्या पानांचा रोल आता आई दुसरा करून घेईल. सो लेट्स सी. सो इथे 3 हे गुंडे तयार झालेले आहेत आणि आपण आता हे दोरीने व्यवस्थित बांधून घेतलेत. ते व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे, वाफेवर ठेवायचे. बॉईल म्हणजे डायरेक्ट पाण्यात नाही घालायचे, स्टीम करायचे. जसं आपण मोदक किंवा मोमो असे जे स्टीम करतो तसं स्टीम करून ते बॉईल करायचे. तर तेही मी तुम्हाला दाखवते की आई कसं स्टीम करायला ठेवते. राया उठलेला आहे जस्ट. ही चाळण आईने घेतली आहे, त्याला आई आता व्यवस्थित तेल लावून घेते. तेल ह्यासाठी लावायचं आहे कारण हे चिकटलं नाही पाहिजे. याच्यात बेसन वगैरे आहे, सो ते चिटकू शकतं म्हणून. सो ह्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आहे वाफ येईल इतकं. अजून हवं तर तुम्ही अजूनही घालू शकता, पण एवढं पुरेसं होईल. त्यावर आता ही चाळण ठेवायची आहे आणि आता आपण त्याला व्यवस्थित झाकून घ्यायचं. झाकण लावून आपण आता ही स्टीम पॅक करायला ठेवून दिलं आहे. हवं तर ह्यावर तुम्ही वजनही ठेवू शकतात, म्हणजे जसं आपण बिर्याणी वगैरे दम करतो त्या पद्धतीत. सो आता हे एक 15 मिनटं आपल्याला व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे. त्याबरोबर म्हणजे पनीरच्या भाजीची तयारी सुरू आहे. पनीर ह्यासाठी बनतं आहे, ती माझी बहीण जी वरतीच राहायला आली आत्ता, ती आहे, तिचा नवरा, सगळे घरी जेवायला येत आहेत. सो त्यासाठी घरी पनीर आणि हा अळूवडीचा बेत केला आहे. सो त्याची तयारी सध्या सुरू आहे. तर चला मी पनीरची भाजी करून घेते आणि खूप सिंपल आहे, त्याच्यामुळे त्याची काय रेसिपी मी शूट करत नाही, मी झाल्यावर तुम्हाला दाखवते. सो आता हे आम्ही थंड व्हायला ओपन करून ठेवलं आहे. मग तुम्ही बघू शकता की शिजल्यानंतर हे गोंडे असे दिसतात. तीळ बघा बाजूने सुंदरपैकी आलेत. सो आता हे फॅन खाली थंड व्हायला द्यायचे. थंड ह्याच्यासाठी व्हायचं आहे कारण की हे जेव्हा शिजतं ना अगदी आतपर्यंत शिजतं आणि बेसन आहे त्यात तांदूळ आहेत, त्याच्यामुळे काय होतं तुम्ही जर गरम कापलं ना तर ते चिकटतं आणि कापायला नीट होत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत ते पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत ह्याला कापायचं नाही. त्यासाठी आपण आता हे फॅन खाली ठेवलेत ओपन करायला, म्हणजे ओपन करून ठेवलं आहे थंड होण्यासाठी. थंड झाले की मग आपण ह्याचे काप पाडायचे आणि मग आपण ते फ्राय करायचे. आता तुम्ही बघू शकता की हे थंड झाल्यामुळे ह्याचे काप एकदम लेअर बाय लेअर पडत आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. अगदी मार्केटमध्ये मिळतं तसे दिसत आहेत. सो हा फायदा आहे की थंड झाल्यावर एकदम गार झाल्यावर कापल्यानंतर वडी इतकी सुंदर पडते. त्यामुळे रोल जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत कापायला जाऊ नका. आणि हा मेस जरा साईडला टाका कारण आत्ताच आईने पोळ्या बनवल्या आहेत, तुम्ही बघू शकता. सो अशा ह्या आता वड्या आपण कापून घेतल्या आहेत. आता तेलावरती मस्त ह्या फ्राय करून घ्यायच्या. आता तुम्ही बघा की तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता गॅस मी थोडा स्लो करते आणि यात हळूहळू एक एक वडी सोडते. आपल्याला हे व्यवस्थित दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि इथे आहे पनीरची भाजी जी मी तुम्हाला सांगितलं मी केली आहे. हे बघा खूप सोपी आहे करायला. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला रेसिपी शेअर करेन. हे मस्तपैकी खुशखुशीत तळून झालं आहे. हे 1-2 माझ्याकडनं सुटले. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं मला अळूवडी कधीच करता येत नाही. फ्राईडला घेतली तरी त्या 2 वड्या माझ्याकडनं सुटल्यात, पण खूप क्रिस्पी झाल्या आहेत आणि खूप कुरकुरीत झाल्या आहेत, खूप छान लागत आहेत.
इथे मी दुसऱ्यांदा सोडायला टाकलेत. सो आता ह्या पण आपण मस्तपैकी तळून घेऊयात आणि मग मस्त जेवायला बसूया. सो हे आहे आजच्या आमच्या जेवणात. म्हणजे माझी बहीण येणार आहे, सो त्याच्यासाठी आहे पोळी, चटणी, अळूवडी, पनीरची भाजी, डाळ, आम्रखंड आणि भात. सो आता आपण पूनमला विचारूया की तिला अळूवडी कशी लागते आणि आवडली का. आता आपण विचारूया पूनमला की तिला जेवण आवडलं आहे का आणि मुळात अळूवडी आवडली आहे का. अक्षय खाली नाही आला, तो वरती जेवतो त्याच्यासाठी ऑफिसचं काम होतं म्हणून. सो आता आपण पूनमला विचारूया. सो पूनम, कसं वाटतंय, कशी झाली अळूवडी? खूप यम्मी आहे आणि बाकीचं सगळं जेवण? भाजी पण खूप छान आहे, आमटीही खूप छान आहे, खूप मस्त झालं जेवण. सो अळूवडी फायनली आवडली आहे. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजचा ब्लॉग आवडला असेल. खूप दिवसांनी व्लॉग आला आहे, त्याच्यासाठी खरंच सॉरी. त्याच्या मागची काय कारणं आहे तुम्हाला हळूहळू कळतील आणि मधनं मी काही ना काहीतरी व्हिडिओ टाकत जाणार आहे फॉर अ शॉर्ट. पण आजचा जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, शेअर करा, लाईक करा, रेसिपी ट्राय करून बघा. तुमच्याकडे अळूवडीची कोणती वेगळी रेसिपी आहे किंवा करायची पद्धत आहे तर तेही मला शेअर करा. मग चला पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय श्रीराम.